नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोला काँग्रेसला मोठे भगदाड पडण्याची शक्यता. बार्शी टाकणीनंतर बाळापूर, पातूरमध्ये नगरसेवक फुटणार. पाटील शिंदे सेनेत जाणार. पहिल्या श्रावण सोमवारी अकोल्यात भक्तांचा अथांग जनसागर. पूर्णा नदीवरून जलाभिषेकसाठी हजारो कावड पालख्या दाखल. बनावट दारू कारखान्यातील धाडीनंतर मुख्य आरोपी फरार. दारू माफियांकडून उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांना मिठाई पाठवल्याची चर्चा. नुकसान भरपाईचा पंचनामा न झाल्याने दिव्यांग शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दिला इशारा. पोहरादेवी येथील बंजारा वास्तू संग्रहालयाचे तिकीट दर कमी करा. धर्मगुरू आक्रमक. तिसरे आंदोलन झाले सुरू. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक फोडणे सुरू असताना काँग्रेसचे वरिष्ठ मात्र या सर्व घडामोडींकडे निमूटपणे पाहण्यात व्यस्त आहेत. बार्शी टाकणीनंतर काँग्रेसचे बाळापूर, पातूर येथे खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेस सोडून शिंदे सेनेत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यावर काँग्रेसचे सफाया करण्याची तयारी जिल्ह्यात सुरू आहे. पण ही तयारी शिवसेनेच्या उबाठा गटाने सुरू केली की शिवसेनेच्या शिंदे सेनेने याचा शोध काँग्रेस नेत्यांना घ्यावा लागेल. पण काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आणले जात आहेत. त्यांना लखपती करण्याची योजना जिल्ह्यात राबवली जात आहे. इतकेच नाही तर नगर विकास विभागाकडून विकासाचे कोट्यवधीचे चॉकलेट या नगर परिषद अध्यक्षांना दिले जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा सफाया होत असताना पक्ष मात्र मूग गिळून बसल्याची माहिती आहे. काँग्रेसला खिंडार पाडणाऱ्यांचा शोध काँग्रेसने घेतल्यास त्यांना धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे. एखादा बडा लोकप्रतिनिधी काँग्रेस नगरसेवकांसह शिंदे गटात गेल्यास आश्चर्य वाटू नये अशी काय ती परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका महापालिका हद्दीत देखील बसण्याची शक्यता वाढली आहे. 3 अपत्य असलेल्या अपात्र नगरसेवकांचा बचाव करताना हा लोकप्रतिनिधी कधी शिंदे सेनेत जाईल याची सुतराम शक्यता राजकीय पक्षांना नाही. पहिल्या श्रावण सोमवारी अकोल्याचे ग्रामदैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात भक्तांचा अथांग जनसागर उसळला आहे. हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या गजराने संपूर्ण अकोला नगरी शिवमय झाली आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी हजारो कावड आणि पालखीधारकांनी रविवारी रात्रीपासूनच अकोल्याजवळील गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पात्रात गर्दी केली होती. गांधीग्राम येथून पवित्र जल कावडीत भरून भक्तांनी तब्बल 18 किलोमीटरची खडतर पायपीट करत अकोला गाठले. हातात कावड, शिस्तबद्ध रांगा आणि अंगात भरलेला अभूतपूर्व उत्साह यांच्या बळावर कावडधारकांनी ही वाटचाल पूर्ण करून राजराजेश्वराला जलाभिषेक केला. राजेश्वर मंदिरात रविवारी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये मातृशक्तीचा सहभाग उल्लेखनीय होता. हजारो महिला भाविकांनी रात्रीपासून मंदिरात उपस्थित राहून शंभो शंकराचे भावपूर्ण दर्शन घेतले. पहिल्याच सोमवारी अकोलेकरांनी आणि दूरवरून आलेल्या भक्तांनी संपूर्ण मंदिर परिसर व्यापून टाकला होता. मराठी भाषिकांच्या या पहिल्या श्रावण सोमवारी भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. महादेवाचे आवडते बिल्वपत्र, दुग्धाभिषेक आणि पूर्णेच्या पवित्र जलाने जलाभिषेक करत भाविकांनी भगवान शिवशंकराच्या चरणी आपल्या मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे घातले. पहिल्या श्रावण सोमवारी अकोल्यात दिसून आलेला हा भक्तीचा ध्यास, कावडधारकांचा उत्साह आणि शिवशंकराप्रती असलेली निष्ठा यामुळे संपूर्ण शहर आध्यात्मिक आणि धार्मिक ऊर्जेने उजळून निघाले आहे. पाहूया आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतलेला हा आढावा. RRCच्या माझ्या सगळ्या दर्शकांना आज अप्रतिम योग जुळून आलेला आहे. पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी दोन्हीही सण एकत्र आलेले आहेत आणि आपण सध्या आहोत अकोल्याचं ग्रामदैवत राजराजेश्वर महाराज. इथे आल्यावरती तुम्हाला काय समाधान वाटतं? मनात खूप शांतता वाटते. मनाला खूप शांतता वाटते. इथे येऊन खूप समाधान वाटते आणि दर सोमवारी येत असतो.
आज पहिला सोमवार आहे, खूप चांगलं वाटतं. आम्ही 15 मिनटं आत या दर्शन झाले. बहुत अच्छा लगता है. मैं हर साल आती हूँ. यहाँ आने के बाद एक अलग आनंद मिलता है. बहुत अच्छा, दोनों साथ में आए. हाँ, बहुत शुभ अवसर है. महादेव की कृपा तो बहुत है सभी पर. मी वाशीहून आलेली आहे, पण मी इथं अकोल्यातच राहते. नाही म्हणजे मी आज म्हणजे फर्स्ट टाइम आणि फर्स्ट सोमवार आहे, तर छान वाटते इथे. घरच्यांना सुखी ठेवून माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. ते एका शब्दातच की बाबांजवळ आज आपण काय भाव घेऊन आल्यात, काय श्रद्धा घेऊन आल्यात, त्यांनी मागायचं असेल तर काय मागायचं? बस श्रद्धाच मागणार आहे मी, याच्या व्यतिरिक्त काहीच आनंदी आणि सुखाचं राहावं असं हेच म्हणजे सर्वांची इच्छा राहतेच ना. त्याच्यानं मग सगळ्यांना म्हणजे असल्याच्यानं म्हणजे एरियात असलं म्हणा की आपल्या राजराजेश्वर मंदिराच्यानं खूपच म्हणजे आनंद वाटतं. हां, खूपच आनंद वाटतो. बस आज नागपंचमी और श्रावण सोमवार साथ में आया है, तो महादेव की ज़्यादा श्रद्धा करने का चांस आपको आज मिला है. तो बाबा को कुछ मांगना होगा तो क्या मांगोगे आप? बाबा को क्या मांगना, बाबा को पता है सबको क्या चाहिए. बाबा को मांगना पड़ता है क्या. पंचामृत केल्याने पूर्ण अभिषेक होते शंकर भगवानचं. हां, आणि आपले आराध्य दैवत आहे अकोल्याचे राजराजेश्वर. आम्ही घरून पायी आलो तिथून. तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला सुख समृद्धी धनधान्य सगळं भेटते. वेगवेगळे मतलब अलग अलग चीज की अलग अलग पहचान होती है. जैसे चावल चढ़ाते हैं तो अपने को सुख समृद्धि मिलती है, मूंग चढ़ाते हैं तो हरा भरा धान्य मिलता है. ऐसे अलग अलग चीज़ों की अलग अलग ये है सब. बाबा से सब कुछ सुख संपन्न और मांगे घर परिवार का. आज चावल की शुमुत थी जो हमें चढ़ाना था बाबा के ऊपर, तो उसका महत्व क्या है? बहुत महत्व है. भगवान उन्हीं के संसार है ना, उन्हीं के बसाया हुआ सब कुछ है, तो बहुत महत्व है बाबा का. श्री राजेश्वर भगवान की जय. आज आपल्याला माहिती आहे पूर्णा नदी वाघोलीचं पूर्णा जल घेऊन अगदी रात्री 12पासूनच भक्त सुरू होतात. त्या पद्धतीने रात्री आणि सकाळी अशी 2 वेळा खूप गर्दी झाली होती मंदिर परिसरात. पण आपली सगळी सुरक्षा यंत्रणा आणि महिला पुरुष वेगवेगळ्या रांगा लावलेल्या असल्यामुळे त्या गर्दीचं आपण व्यवस्थितपणे हे केलं, नियोजन केलं. येताना भक्त आज मोठ्या श्रद्धेने दिसत आहे. त्यांची श्रद्धा पाहून आपल्या भक्तीत अजून वाढ होत आहे. आपलं पूर्णामायाचं जल अर्पण करताना त्यांच्या मनातला जो भाव आहे की अकोल्यावर थोडंसं जे पाण्याची जे हे झालेली आहे, पाऊस कमी आहे, तो पाऊस पडावा. सर्व शेतकऱ्यांचं या निमित्ताने पिकं चांगले यावे एवढीच राजेश्वर महाराजांना प्रार्थना आहे. मंदिराचं नियोजन पूर्ण सकाळी काल सकाळपासून तर रात्रीला पूर्णपणे मंदिर उघडं राहते आणि जे काही भाविक भक्त मंदिरात येतात त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पर्याय अशा प्रकारे व्यवस्था आम्ही मंदिरात केलेली आहे. मंदिराचे कर्मचारी तसेच काही स्वयंसेवक हे सर्व मिळून आज ज्या कावडी किंवा ज्या काही पालख्या मंदिरात येतील यांना कुठल्याही प्रकारे त्रास न होता सुखरूपपणे इजा न होता हे दर्शन घेऊन घरी परततील. तसेच जे काही भक्त मंदिरात रात्रीचे जवळपास 3-4 वाजतापासून येतात त्या सर्वांनासुद्धा सुखरूपपणे दर्शन व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे मी सर्व राजेश्वर मंदिरातर्फे सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना राजेश्वर पावो अशी इच्छा व्यक्त करतो. लोकांच्या जीवाशी उघडपणे खेळणाऱ्या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड पडली, पण अद्याप यातील प्रमुख आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळत नसल्याची माहिती आहे. इतकेच नाही तर प्रकरणातील मुख्य आरोपीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांना मिठाई पाठवल्याची माहिती समोर येत आहे. बनावट दारू निर्मिती कारखाना सुरू करत लोकांच्या जीवाशी खेळ होत असताना सत्तारूढ नेत्यांची चुप्पी का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संशयास्पद भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सातरगाव येथे उघडकीस असलेल्या या अवैध दारू निर्मिती कारखान्याच्या प्रकरणात जप्तीचा बनावट देखावा करून मुख्य मालकाला आणि सूत्रधारांना पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिल्या गेली, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी यात मिठाई खात मुख्य आरोपीला धक्का लागणार नाही अशी व्यवस्था केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
कारखान्यात लागणारे स्पिरिट, बनावट लेबल्स आणि सीलिंग मटेरियल पुरवणारी एक भली मोठी साखळी उघडवणे नाही. या विषारी आणि बनावट दारूच्या कारखान्याचा मुख्य सूत्रधार आता पकडला जाणार नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईवर पाणी फेरले असून वरिष्ठांनी मिठाई खात ढेकर पण दिली नाही, अशी खंत अकोल्यातून व्यक्त होत आहे. पातूर तालुक्यातील बेलुरा येथील दिव्यांग शेतकरी अमोल सुभाष डाबेराव यांनी सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यानंतर पंचनामा न झाल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली. उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टळला. डाबेराव यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र सोयाबीनचे पीक उगवले नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळावी यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्या अर्जावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या डाबेराव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सोबत पेट्रोल घेऊन त्यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ खळबळ उडाली. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. श्रावण महिना पावन पर्व मानले जाते. आज नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार असा योग जुळून आला. शिव आणि नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मराठी भाषकांचा पहिला तर हिंदी भाषकांचा तिसरा श्रावण सोमवार आहे. शहरातील मंदिरात देखील नागदेवतेची पूजा अर्चना करण्यात आली. येथील प्राचीन अशा गडगेश्वर मंदिरात भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती. या ठिकाणी ऋषीमुनींचा वास होता. उल्लेखनीय म्हणजे आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी योगायोगाने एकाच दिवशी आली असून दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी दिसून आली. पहिल्या श्रावण सोमवारी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. पदाधिकाऱ्यांनी मंदिराची महती सांगितली. गडगडेश्वर मंदिर हा एक ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरावर गडगडेश्वर मंदिर असं नाव पडलेलं आहे कारण की इथं पहिले ऋषी मुनी साधू नागा लोक येत होते. तर ते असे जे ऋषी मुनी होते ते असे स्वतःला फक्त गाडगे मागायचे, दक्षिणा वगैरे मागण्याच्या ऐवजी. म्हणून या मंदिराचं नाव तसं मला असं वाटतं का जे मला सांगण्यात आलं आहे जुने लोकांनी का बा याचं नाव म्हणून गडगडेश्वर नाव पडलं ते गाडगे मागण्यात. या मंदिरात दिवाळीनंतर एक मोठा अन्नकूटचा कार्यक्रम होतो. ट्रस्टीचा सगळ्यांचा सहयोग असतो, भक्तांचा सहयोग असतो. आणि यावर्षी नागपंचमी आणि श्रावण मासचा सोमवार असा योगा एक संयुक्त आलेला आहे. त्याच्यामुळे इथं लाखो भाविकांची गर्दी असतात. श्रावण महिन्याचा हा पहिला सोमवार आहे आणि योगायोग म्हणजे आज नागपंचमीसुद्धा आहे. मी हा गडगडेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे. या परिसरात मी आज दर्शनाला आलो. गेल्या अनेक वर्षापासून मी इथे दर्शनाला येतो. या अमरावती शहरातील अनेक नागरिक या प्राचीन मंदिरात आपले दर्शन घेतात. गेल्या अनेक वर्षाआधी इथे फक्त जंगल होते आणि एक छोटीशी एक महादेवाची पिंड होती. हिंदी समाज म्हणा किंवा मराठी लोक म्हणा, इथे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सकाळपासून श्रावण महिन्यात रुद्राभिषेक, महापूजा, महाप्रसाद या सर्व आयोजन या ठिकाणी होत असते. या मंदिराचा परिसर बघितला आता तर अत्यंत फरक आला. कसं आहे, पहिले इथे जंगल होतं. आता भाविक भक्तांनी इथे सगळी लोकवर्गणी, आमदार खासदार जनप्रतिनिधींच्या निधीतून मोठ्या प्रमाणात इथे मंदिराचा जीर्णोद्धार करून इथे फार मोठा विकास झाला आहे. अमरावती शहरातील अनेक नागरिक, अनेक भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात. मी सर्व हिंदी बांधव, मराठी बांधवांना श्रावण महिन्यानिमित्त आणि नागपंचमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रात्रीतून अवैध इंधनातून डाळिंबी नजीकच्या रॉयल धाब्याला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज असून जिल्ह्यातील इतरही अवैध इंधन विक्रेते व पुरवठादार यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. अकोला मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळिंबी गावाजवळ असलेल्या रॉयल धाबा आणि एका मिनी टँकरला रविवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत मिनी टँकरसह संपूर्ण धाबा जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे. महामार्गालगतच्या रॉयल धाब्याजवळ एका वाहनामध्ये डिझेल भरण्याचे काम सुरू असताना अचानक ठिणगी पडल्याने आगीचा भडका उडाला.
काही क्षणातच या आगीने अत्यंत रौद्ररूप धारण केले आणि आगीच्या ज्वालांनी मिनी टँकर व संपूर्ण धाब्याला कचाट्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग अत्यंत भीषण असल्याने मदतकार्य पोहोचण्यापूर्वीच मिनी टँकर आणि धाब्याचे प्रचंड नुकसान झाले होते. या दुर्घटनेत धाब्याचे साहित्य आणि वाहन जळून मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली आणि यात एकूण किती नुकसान झाले याचा अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. शाळेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. अकोला महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक मराठी मुलांची शाळा क्रमांक 26 या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेतील लहान मुलांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची आणि पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने माजी विद्यार्थी ओम काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी कार्तिक, गौरव, रितेश, प्रणव, सनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी स्वनिधी, स्थानिक नागरिक आणि बजरंग चौक परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने निधी उभारून शाळेला शुद्ध पाण्यासाठी आरओ सिस्टीम भेट दिली. याशिवाय अवधूत सर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 2000 लिटरची पाण्याची टाकी बसून पिण्यासाठी व हात धुण्यासाठी स्वतंत्र नळाची सोय करून दिली. या उपक्रमाबाबत बोलताना ओम काळे यांनी सांगितले की शाळेत असताना शिक्षकांनी दिलेल्या संस्कार आणि शिकवणुकीमुळेच आज आमच्यात ही सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून कामाला उशीर होत असला तरी माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या गरजा पूर्ण करणे आमचे कर्तव्य होते. याप्रसंगी शाळेचे शिक्षक, आजी माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाचे व समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 26 नंबर हे तुमच्यासाठी गोळ्या पाण्याची मशीन जी विद्यार्थी आहेत आपल्या इथं शिकलेले त्याने एकूण चक्कर मारलं, त्याच्या लक्षात आलं की बा खारं पाणी आता गुळही आलं लक्षात. तर आता तुम्हाला हे खारं पाण्याचं गोळं पाणी भेटत जाईल आणि शुद्ध करून भेटीन चांगलं अलगला. म्हणजे पाणी चांगलं प्यालं तर शरीर चांगलं राहील. शरीर चांगलं राहील तर तुम्ही शिकसाल. आपण गरिबाचे घरचे लेकरं आहोत आणि तुम्ही सर्वात जास्त शाळेत लक्ष द्या, अभ्यासात. उपक्रमात सहयोग केला त्यांचे मी आभार मानतो. त्याच्यामध्ये माझ्यासोबत मी सुरू केलं पण मला समर्थन द्यासाठी माझे सर्व मित्रांना कार्तिक, गौरव, रितेश, प्रणव, सनी आणि सर्वांनी आपले कामधंदे सोडून इथे करू लागलं. त्यात आम्हाला मदत केली. त्यात दिलीप मामांनी सुद्धा आम्हाला मदत केली. माझ्या काकांनी आरो दिला. बजरंग चौकातर्फे आम्हाला खूप मदत मिळाली आणि आम्ही समस्त शिवसेना वसाहतमध्ये मागून वर्गणी करून हे काही खर्च करेल आहे. दिनांक 17/8/2026 रोजी शाळेमध्ये शिकून गेलेले विद्यार्थी ओम काळे आणि त्याची पूर्ण टीम यांनी शाळेला विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी मिळावं याकरता आज शाळेला त्यांनी निधीमधून शाळेला आरो समर्पित केलेला आहे आणि याचा निश्चित फायदा मुलांच्या आरोग्यासाठी होईल. धन्यवाद. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. अकोला शहरात सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशन अकोलाद्वारा संचालित कर्णबधीर बालविकास केंद्र, श्रवण वाचा, भाषा प्रशिक्षण, पालक मार्गदर्शन व समुपदेश बालविकास कर्णबधीर विशेष शाळेत सुद्धा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील 50हून अधिक विद्यार्थ्यांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सहलीमुळे हास्य फुलले. शहरानजीक असलेल्या चिखलगाव येथील सुंदर अशा राजदीप फार्मला विद्यार्थ्यांनी भेट दिली. या सहलीत विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा सहभागी झाले होते. राजदीप फार्म येथील निसर्गरम्य वातावरण, सुंदर फळबाग, गायींचा गोठा, हिरवीगार पिके, सुंदर फार्म हाऊस पाहून विद्यार्थी सुखावून गेले. एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापिका सौ सुचिता बनसोड मॅडम, श्रीकांत बनसोड, राजदीप फार्मचे संचालक तुषार जायले, पंकज जायले, मानव इंजिनिअरिंग कॉलेजचे मनोज महाजन सर, उद्योग समूहाचे रामिंगडे, श्रद्धासागर अकोटचे विश्वस्त अभि गावंडे, ITI कॉलेजचे मंगेश पुंडकर सर, सविताताई जायले, जिजाऊ ब्रिगेडच्या जया जायले, निशा जायले, दीप जायले तसेच माजी तहसीलदार अशोक अमानकर उपस्थित होते. राजदीप फार्मचे संचालक तुषार जायले व पंकज जायले यांच्यातर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले.
संपूर्ण फार्म हाऊस पाहिल्यानंतर आणि विविध खेळांचा आनंद घेतल्यानंतर दमून भागून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुग्रास जेवणाचा आनंद घेतला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या कर्णबधीर बालशाळेची सहल अत्यंत उत्साहात पार पडली. पुढच्या वर्षी सुद्धा अशाच सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी मागणी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापकांकडे केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजदीप फार्मचे व्यवस्थापक खेमचंद बेलानी यांनी केले. पहिल्या श्रावण सोमवारी बार्शीटाकडी येथे कावडीने खोलेश्वराला जलाभिषेक करण्यात आला. शिवाचे पुरातन खोलेश्वर मंदिर आहे. महादेवाच्या दर्शनाकरिता दुरून दुरून भाविक येतात. हे मंदिर 100 वर्ष जुने असून श्रावण महिन्यात मंदिर परिसरात यात्रा भरते. आज भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. बार्शीटाकडी तालुक्यात तसेच शहरात शिवभक्त श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कावड यात्रा काढतात. या कावड यात्रेत खोलेश्वर महादेव मंदिर, रामेश्वर महादेव मंदिर माडीपुरा, जोगेश्वर महादेव मंदिर काळा मारुती चौक, बार्शीटाकडी कपिलेश्वर महादेव मंदिर पिंजर, मोरेश्वर महादेव मंदिर शिंदखेड, जोगेश्वर महादेव मंदिर आळंदी उस्मानाबाद, ऋषिकेश महादेव मंदिर पिंपळखुटा, सिद्धेश्वर महादेव मंदिर कोथडी, विचेश्वर महादेव मंदिर कानिल आदी गावातील पालख्या बार्शीटाकडीला येतात आणि कावड यात्रा काढतात. या कावड यात्रेमध्ये साबुदाण्याची उसळ वितरित केली जाते. मुस्लिम आणि हिंदू एकत्रित येऊन महाप्रसाद वाटप करतात. बार्शीटाकडीमध्ये 4 ते 5 क्विंटलची साबुदाण्याची उसळ, 15 ते 20 कॅरेट केळी वाटण्यात येतात. कावड यात्रा कासमदाना चौक बायपास येथून सुरू होते. ज्येष्ठ नागरिकांच्या हातून पूजा केली जाते. कावड यात्रा बायपासवरून पोलीस स्टेशन, मिनार मशीद, नगरपंचायत चौक, खडकपुरा चौक मार्गे खोलेश्वर महादेवाचे मंदिर येथे जाऊन महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला. बार्शीटाकडी तालुका प्रतिनिधी आझम खान यांचा वृत्तांत. सोमवार आहे पहिला, तर बार्शीटाकडीमध्ये भव्य कावड यात्रा निघत आहे. तर या कावड यात्रामध्ये जे शिवभक्त आहेत ते इथं बार्शीटाकडीमध्ये बरेचसे ठिकाणी समाजसेवा आणि भक्त शिवभक्त यांनी नाश्ता पाणी सगळी व्यवस्था करत आहेत. आज आपल्या इथं तुमचं नाव काय? सर्व शिवभक्तांना माझ्याकडून व माझ्या मित्र मंडळाकडून सर्व हार्दिक शुभेच्छा. आमचा हा इकडचा कार्यक्रम हा 5 वर्षापासून चालू आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचे मित्र हे सर्व इथं उपस्थित 40 क्विंटल उसळ बनलेली आहे आणि केळा वाटप आहे 15-20 कॅरेट. या याच्यात तुम्हाला खूप आनंद होतो? हो, भरपूर थोडा समाधान मिळतं, आनंद मिळतो. आपण पाहू शकतो इथं वाटप सुरू आहे, भरपूर ठिकाणी इथं बनलेली आहे. आणि हे लोकांना म्हणजे जे ग्रामीण भागचे लोक इथं येत आहेत ते इथं प्रसाद घ्यायसाठी येत आहेत. बार्शीटाकडी तालुका प्रतिनिधी आझम खान. यवतमाळ जिल्ह्यातील कापरा आणि हिवरी येथील शासकीय आश्रमशाळांची आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी अचानक पाहणी केली. कापरा आश्रम शाळेत 10 शिक्षक कार्यरत असतानाही विद्यार्थ्यांची संख्या अपेक्षेप्रमाणे नसल्याचे त्यांना निदर्शनास आले. विशेषतः 10वी ते 12वीच्या वर्गांमध्ये नवीन प्रवेश कमी असल्याने मंत्र्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांनी कमी विद्यार्थी संख्येवरून नाराजी व्यक्त करीत विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बदल्या करण्याचे निर्देश मंत्री उईके यांनी प्रकल्प अधिकारी रेवेयाह डोंगरे यांना दिले. यावेळी वसतिगृह, भोजनालय, स्वयंपाकगृह, वैद्यकीय कक्ष आणि शाळा परिचारीचीही पाहणी करण्यात आली. हिरवी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची संवाद साधत मंत्र्यांनी त्यांच्या अडचणी आणि सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येयासाठी मार्गदर्शन केले. आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पालकांशी थेट संवाद साधावा, नियमित पालक सभा घ्यावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यावा असे निर्देश उईके यांनी दिले. वाशिम ते मालेगाव मार्गावरील चौपाल सागरजवळ स्विफ्ट कार आणि ऑटोचा अपघात झाला. या अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशिम ते मालेगाव मार्गावर चौपाल सागरजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि ऑटोचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. भरधाव कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना बचाव कार्य केले. या अपघातात एकूण 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. समोर जात असलेल्या कावडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या वादातून जुने शहरातील गुलजारपुरा येथील एका तरुणावर काही अज्ञात शुभभक्तांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर शहरातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार होता. पहिल्या सोमवारी अनेक शिवभक्त मंडळे आपापल्या कावड व पालख्या घेऊन गांधीग्राम येथे गेले होत्या. सर्व पालखी मंडळामध्ये शेकडो शिवभक्त सहभागी झाल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी गुलजारपुरा परिसरातील पालखी अकोल्याच्या दिशेने परत येत असतात. मागून येणाऱ्या शंकरनगर परिसरातील पालखीने तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या वादातून शंकरनगर परिसरातील पालखीसोबत असलेल्या काही अज्ञात शिवभक्तांनी गुलजारपुरा पालखीसोबत असलेल्या सोमेश संतोष बढोणे याच्यावर मागून चाकूने वार केले. या हल्ल्यात सोमेश बढोणे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तत्काळ शहरातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शिवभक्तावर झालेल्या या हल्ल्यामुळे इतर शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कावड व पालखी शोभायात्रेत सहभागी होऊन गुंडगिरी करणाऱ्या घटकांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवावा अशी मागणी केली जात आहे. हिवरखेड येथे पहिल्या श्रावण सोमवारी कावड मिरवणूक काढण्यात आली. शिवभक्तांनी 101 भरण्यांच्या 3 कावड सहभागी केल्या होत्या. गावातील श्रीरामसेना मोठे, बारगण कावड, श्री महाकालेश्वर मित्रमंडळ, फत्तेपुरी संस्थान हिवरखेड अशा कावड होत्या. पहिल्या श्रावण सोमवारी पवित्र नदीपात्रातील जल आणून शिवाला जलाभिषेक केला. सोनवाडी फाटा येथे विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पूजन करून आरंभ करण्यात आला. तसेच कावडधारींची गावातील सोनवडी फाटा, पोस्ट ऑफिस बाजूला खानपूर येथील रहिवाशी भवानी देवी संस्थान, बागरपुरा भारतमाता चौक, चंडिका चौकात विविध ठिकाणी, बुलढाणा अर्बन बँक समोर बसस्थानक परिसर यासह विविध ठिकाणी भक्तांसाठी चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. महिलांनी पूजा केली तर गावातील भाविकांसह लोकप्रतिनिधी, समाज सेवक, शांतता समितीचे सदस्य सामील होते. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाशिममध्ये बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. परीक्षेत दरम्यान सॉफ्टवेअर स्लो होणे, कीबोर्ड नादुरुस्त असणे आणि इतरही काही अडचणी येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाली असून ही परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. वाशिममध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. मालेगाव ते वाशिम रोडवरील जांभरुण नावजी येथे सरदार वल्लभभाई पटेल या सेंटरवर पहिल्या सत्रात 55 तर दुसऱ्या सत्रात 55 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. मात्र परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर स्लो होणे, कीबोर्ड नादुरुस्त असणे आणि स्क्रीनचा आकार लहान असल्याने अडचणी आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक सोयी सुविधांचाही अभाव असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय ग्रामीण व सहकारी विकास संस्था, अकोला वाशिम नॅशनल हायवे 162 वाशिम इथे आता स्किल टेस्ट झालेली आहे आणि आता तिसरी बॅच संपलेली आहे. तिसरी बॅचमधून म्हणजे तिन्ही बॅच मिळून फक्त 3 ते 4 विद्यार्थी पास आहे. त्याचं मागचं कारण म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना खराब कीबोर्ड आलेले आहे आणि कीबोर्डची बदलून देण्याची मागणी केली असता एकामेकाचा कीबोर्ड एकामेकाला देत होते. माझ्या पहिल्या बॅचच्या स्टुडंटचा कीबोर्ड चेंज करायची वेळ आली तर त्या कीबोर्ड 3 ते 4 मच्छरसुद्धा निघालेले आहे आणि एवढे हार्ड होते कीबोर्ड की बटन कीजसुद्धा प्रेस होत नव्हत्या आणि हेच प्रॉब्लेम या लेडीजला सुद्धा गेलेला आहे. एवढे हार्ड कीबोर्ड होते की आम्हाला काहीच टाईप करत येत नव्हतं. मी 3-4 वेळा त्यांना चेंज करून मागितल्यानंतर 14 कीबोर्ड तर मला असला आला की त्याच्यात बटन तुटलेले होते. 2 बटन तुटलेले होते सर. आज मला 7 मार्क आहे. मी 3 मार्कांनी फेल झाली. मला कीबोर्ड असता तर मी पास झाली असती. या इन्स्टिट्यूटनी अजिबात बॉम्बे हायकोर्टने आपल्याकडून 1000 रुपये फीस घेतली. त्याचं त्यांनी आपल्याला अजिबात कीबोर्ड व्यवस्थित दिलेले नाही आहे. अजिबात त्यांनी कीबोर्ड व्यवस्थित नाही दिले आणि या संस्थेने पण आपल्याला काही सपोर्ट केलेला नाही आहे. कीबोर्ड चेंज करून दिले नाही, काही नाही. आमचे नका देऊ पण तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही नवीन कीबोर्ड ठेवा, चांगलं ठेवा. मुलांचं आयुष्य बरबाद केले यांनी सगळ्यांनी. जामरोन परांडा या लोकेशनमध्ये एक सेंटर आहे. त्या सेंटरचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल. या सेंटरवर आज आमचं बॉम्बे हायकोर्ट स्किल टेस्टचा पेपर होता. त्या स्किल टेस्टच्या पेपरसाठी आम्ही बाहेरगावून खूप लांब अंतरावरून इथे आलो आहे. एकतर हा गुगल लोकेशनला सेंटर दाखवत नाही आहे. हायकोर्टचा तो एक प्रॉब्लेम होता की सेंटर कुठच्या कुठे दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर फर्स्ट शिफ्टचा जो पेपर झाले
टायपिंग स्किल झालं आहे. त्याच्यानंतर मुलं बाहेर आल्यानंतर अक्षरशः ते मुलं रडत होते की आमचं पेपर बोगस गेलं आहे. टायपिंग करताना आम्हाला त्यांनी कीबोर्ड चेंज करून दिलेलं नाही आहे. त्या कीबोर्डमध्ये माशा होत्या, अळ्या होत्या, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला धूळ वगैरे होतं. कीबोर्ड चेंज करून मागितल्यानंतर सुद्धा कीबोर्ड चेंज करून दिले, परंतु ते सुद्धा 6-7 महिने धुळीमध्ये पडलेले जे कीबोर्ड होते तेच परत त्यांना दिले. नवीन कीबोर्डची सुविधा इथे नव्हती आणि एकही विद्यार्थी त्यामुळे काय झालं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे टायपिंगची प्रॅक्टिस केले एकही विद्यार्थी इथे पास झालेला नाही आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिममध्ये पोहरादेवी इथे आज बंजारा समाजाचे धर्मगुरू आक्रमक झाल्यास पाहायला मिळालं. बंजारा वास्तू संग्रहालयाचे तिकीट दर कमी करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या धर्मगुरूंच्या नेतृत्वात बंजारा वास्तू संग्रहालयासमोरच आज तिसरे आंदोलन करण्यात आले. 2 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण झाले होते. तेव्हापासून तिकीट दरावरून वाद सुरू असून सध्या वास्तू संग्रहालय बघण्यासाठी 200 रुपये आकारण्यात येत आहे. हे दर जास्त होत असल्याचा आरोप धर्मगुरूंकडून करण्यात आला असून या तिकिटाचे दर कमी करून 100 रुपये करण्यात यावे या मागणीसाठी महंत जितेंद्र महाराज आणि धर्मगुरू कबीरदास महाराज यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नगारा वास्तूच्या व्यवस्थापनावरही आंदोलकांनी गंभीर आरोप केले असून संबंधित कंपनीच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. येत्या 2-4 दिवसात मागणी मान्य न झाल्यास वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु असं झालेलं आहे, एवढे मोठे मोठे आंदोलन करून या प्रकरणामध्ये कोणाचा तरी एक मोठा हात आहे. मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे वारंवार या कंपनीचे अल्फा कंपनीचे जे डायरेक्टर आहे ते वारंवार जाऊन बसतात आणि त्या ठिकाणावरून एखाद्या OST मार्फत वारंवार जिल्हा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब यांच्याकडे ते वारंवार तिथून फोन प्रेशर हे आणायला लावतात. नेमदी आहे आता आम्हाला 1-2 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. साहेबांनाच आम्ही सांगणार आहोत आणि त्या ठिकाणावरून आम्हाला एवढं माहीत झालेलं आहे की प्रचंड दबाव मुख्यमंत्री साहेब यांच्या OSD कडून त्यांच्यावरती येत आहेत. परंतु कोण OSD आहेत याचा पत्ता आम्ही या 2-4 दिवसामध्ये नावच आम्ही जाहीर करणार आहोत. आता आमची एकच मागणी आहे, ही जे कंपनी आहे नगारा चालवणारी याची तातडीनं चौकशी करून यांनी जे नगाऱ्याचा धिंगाणा आतमध्ये केलेला आहे त्याची ताबडतोब सहनियंत्रण समितीच्या लोकांनी चौकशी करावी आणि 200 रुपयावरून ताबडतोब 100 रुपये तिकीट करावी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोला काँग्रेसला मोठे भगदाड पडण्याची शक्यता. बार्शी टाकणीनंतर बाळापूर पातूरमध्ये नगरसेवक फुटणार. पाटील शिंदे सेनेत जाणार. पहिल्या श्रावण सोमवारी अकोल्यात भक्तांचा अथांग जनसागर. पूर्णा नदीवरून जलाभिषेकसाठी हजारो कावड पालख्या दाखल. बनावट दारू कारखान्यातील धाडीनंतर मुख्य आरोपी फरार. दारू माफियांकडून उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांना मिठाई पाठवल्याची चर्चा. नुकसान भरपाईचा पंचनामा न झाल्याने दिव्यांग शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दिला इशारा. पोहरादेवी येथील बंजारा वास्तू संग्रहालयाचे तिकीट दर कमी करा. धर्मगुरू आक्रमक. तिसरे आंदोलन झाले सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.